वेलकम वेलकम वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या या 10 दिवसीय रेकी लेवल 1च्या क्लासमध्ये मी डॉक्टर मंजुषा दांडेकर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्स मध्ये सांगा. आवाज येत नाही आहे. हो हो हो, एक मिनिट मला चेक करून घेऊ द्या किती लोक हो आहेत. येतोय. व्हिडिओ ऑन करायचा आहे सगळ्यांनी, कारण व्हिडिओ बंद करून हे सेशन होऊ शकत नाही. ओके. हो, येतोय येतोय येतोय. ओके. सो ज्या मोस्टली लोकांना आवाज येतो आहे, ज्यांना येत नाही आहे याचा अर्थ तुमचं थोडं नेटवर्क चेक करा. ओके. सो वेलकम. बघा, या क्लासमध्ये काय विशेषता आहे ते तुम्हाला सांगते. 10 दिवस हा क्लास चालणार आहे. किती दिवस चालणार आहे? 10 डेजचं सेशन आहे आपलं. ओके. जे ऑफिसमध्ये आहे व्हिडिओ ऑन करू शकत नाही, नो प्रॉब्लेम. हो, या क्लासमध्ये 10 दिवस मंडे टू फ्रायडे असा हा क्लास चालणार आहे. ओके. आता लक्षात घ्या, मग या क्लासची इन्व्हेस्टमेंट काय आहे? हा क्लास पूर्णपणे माझ्याकडून फ्री आहे. काय आहे? हा क्लास माझ्याकडून 100% फ्री आहे. पण तुमची या क्लाससाठी 10 दिवसांची इन्व्हेस्टमेंट आहे. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे बरं ती. कुठली इन्व्हेस्टमेंट आहे? चला, सगळ्यांनी एक श्वास घ्यायचा आहे. सगळ्यांनी एक श्वास घ्यायचा आहे. श्वास सुरू आहे ना? सगळ्यांचा श्वास सुरू आहे ना? काय मॅडम, श्वास सुरू आहे म्हणून तर इथे आहे. ओके, चला श्वास घ्या. मग श्वास सोडायचा आहे. परत एक श्वास घ्यायचा आहे. परत एक श्वास सोडायचा आहे. चला, हे 2 श्वास जे आता तुम्ही घेतले ते वापस आणा. कम बॅक. सगळ्यांनी श्वास वापस आणा. जे आता जे 2 श्वास घेतले वापस आणा. कॅन इट पॉसिबल आहे का कोणातरीसाठी? हे आता घेतलेले 2 श्वास. मग विचार करा, आपला हा क्लास 10 दिवस चालणार आहे आणि शेवटच्या दिवशीचा क्लास असतो 3-3.5 तास चालतो. म्हणजे आता जे लास्ट आपलं सॅटर्डेला सेशन संपलं ते 3.5 तास चाललं. आणि यासोबत जे आपलं रेकी 10 दिवसांचं सेशन 10 तास प्लस अट्युनमेंट, हे सगळं मिळून या क्लासचा जी व्हॅल्यू आहे ती आहे तुमच्या आयुष्यातले कधीही न परत येणारे 14 तासांचे श्वास. टोटल व्हॅल्यू किती आहे क्लासची? 14 तासांचे श्वास. मग एवढी मोठी कमिटमेंट करणारे जे आहेत त्यांच्यासाठी हा क्लास आहे. आलं लक्षात? 10 दिवसांमधले तुमचे 14 तासांचे श्वास जे लोक कमिटेड आहे त्यांच्यासाठी फक्त हा क्लास आहे. ओके. सो कोण कोण रेडी आहे? मी पुढचं सेशन सुरू करण्याच्या आधी क्लासचे नियम राहणार आहे, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. कारण आपण खूप जास्ती काय झालेलं, खूप जास्ती. नो व्हॉइस प्लीज चेक. 1 मिनिट. आता येऊन राहिला का क्लिअर आवाज? याला बाजूला केला तर जास्त क्लिअर आहे का की याच्या सोबत? ओके, चलो. विथ माइक. ओके, ठीक आहे. चलो, पण याला चेंज करू द्या मला आता. ओके, तर आपण माईक सोबतच जाऊ. आवाज येतोय, नेटवर्क चेक करायला सांगा. ओके, आवाज येतोय, नेटवर्क तुम्ही चेक करून घ्या. आज थोडा माझे नेटवर्कचा इश्यू आहे, 2-3दा थोडं नेट
ऑफ स्टॉप झालेला आहे मध्ये मागच्या बॅच मध्ये. चला, तर आता सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ ऑन करायचा आहे, कारण आपण जे ऑफिसमध्ये आहे त्यांची अडचण मी समजू शकते, पण जे लोक खरोखर वेळ देऊ शकतात त्यांनी जर व्हिडिओ ऑन केला, मी तुम्हाला गॅरंटी देते येणाऱ्या पुढच्या 10 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सकारात्मकतेचं खूप मोठ्या लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन एक्सपिरियन्स करणार आहे. सो आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या 5 गोष्टींनी परिपूर्ण करण्यासाठी कोण रेडी आहे? त्यांनी पहिले यस आय एम रेडी टाईप करू. 235 लोक प्रेझेंट आहे. किती यस आय एम रेडी येतात त्याच्यावरनं आपण आता नेक्स्ट सेशन लगेच चालू करू. हाऊ मेनी पीपल्स आर कमिटेड? ओके, सो ग्रेट. फास्ट मध्ये रेडी येतात आहे. चलो, आता ज्यांनी ज्यांनी रेडी टाईप केलं, मी तुम्हाला आता पहिलं मॅजिक दाखवते, मग आपण क्लास चालू करणार आहे. सो मॅजिक लोगों को बहुत अच्छा लगता है. सगळ्यांनी काय करायचंय, एका शब्दाने, का बरं, एका मिनिटात, एका सेकंदात तुमची एनर्जी बदलू शकते. जे लोक कमिटेड आहे त्यांच्यासाठी काय करायचंय, असा हात करायचा आहे आणि हा किती मागे जातो चेक करून घ्या. एकदा तुमच्या जी काही नॉर्मल रेंज आहे, कुठल्या डावा उजवा हात, चेक करा की तो किती मागे जातोय. नॉर्मल किती मागे जातोय, माझा एवढा जातोय. आता या हाताला फक्त सांगायचंय यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट 3 टाइम्स म्हणायचंय. आणि आता हात मागे न्या, किती मागे जातोय चेक करा. किती मागे गेला? मगापेक्षा जास्ती गेला का? गेला? मग तुमचा एक शब्द हा तुमच्या लाईफ मध्ये चेंज करू शकतो. एक शब्द, तुमचा हा जो एक शब्द आहे हा तुमच्या लाईफ मध्ये पॉझिटिव्ह चेंज आणू शकतो की नाही करायचं. ओके, सो ज्यांनी रेडी टाईप केलंय त्यांच्यासाठी पुढची ऍक्टिव्हिटी थोडं शाबासकी द्या की मी माझ्या लाईफच्या हॅपीनेस साठी आय एम कमिटेड, कारण मी माझ्या आयुष्याच्या हॅपीनेस साठी स्वतः कमिटेड आहे. कारण आजपर्यंत आपण आपल्या जीवनातल्या आनंदाचे रिमोट लोकांपर्यंत साठी वाटलेले होते. या 10 दिवसांमध्ये आपण ते सगळे रिमोट आपल्याकडे जमा करणार आहे. कसं वाटेल ना? आपल्या आनंदाचा रिमोट आपल्या जो असलेला आणायचा आहे ना. ओके, सो या 10 दिवसात आपण काय काय शिकणार आहे, तर आज आणि उद्या आपला टॉपिक आहे अवचेतन मन आणि जीवनातला आनंद. अवचेतन मन आणि जीवनातला आनंद. त्याच्यानंतर बघणार आहे आपण व्हॉट इज रेकी, हिस्ट्री ऑफ रेकी. त्याच्यानंतर पास्ट लाईफ मेडिटेशन. जोपर्यंत आपल्या पास्टच्या नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनात आहे तोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्हिटी जीवनामध्ये मिळणार नाही. तर पास्टच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या जीवनातून डिझॉल्व्ह करण्यासाठी, भूतकाळातल्या नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी आपण पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा औरा म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचा औरा कसा बघायचा आणि तो औरा कसा विदाउट एनी टच तुम्ही तो औरा स्कॅन करून एखाद्याच्या लाईफमध्ये कुठे प्रॉब्लेम चालू आहे हे ओळखू शकणार आहे. एखाद्याच्या व्यक्तीचे 7 चक्रांवरनं तुम्ही हे अनालिसिस करू शकणार आहे की नेमका त्याच्या जीवनामध्ये कुठल्या स्वरूपाचा प्रॉब्लेम चालू आहे. त्या व्यक्तीच्या फक्त तुम्ही औरानुसार बघू शकणार आहे की एक्झॅक्ट त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम कुठे चालू आहे आणि सोल्युशन पण देऊ शकणार. त्यानंतर जिबू सिम्बॉल्स मी तुम्हाला शिकवणार आहे आणि मनी मंत्रा. माझा तो मागच्या बॅच मध्ये मला आज आठवलं की मी लास्ट बॅचला कमिटेड केलं होतं मनी मंत्रा सांगण्याचं, तर तो माझा राहिलेला आहे. तर जे लोक आजचं रेकॉर्डिंग बघतील मागच्या बॅचचे त्यांनी हा मंत्र तुम्हाला मी नंतर देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट डेला दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस कशी करायची, चक्रांचं मेडिटेशन आणि 3 एनर्जी बॉल एक्सरसाइज, अन्न पाण्याला चार्ज करणं, या प्रॅक्टिकल गोष्टी जे काही आपण शिकणार आहे सगळं प्रॅक्टिकली करून बघणार आहे. एखाद्या पेशंटला हील करणं किंवा मग औरा स्कॅनिंग हे सगळं प्रॅक्टिकल मध्ये होणार आहे. तर 10 दिवसांची तुमची उपस्थिती असणं आवश्यक आहे. जे जॉबवर आहे त्यांना
दररोज संध्याकाळी रेकॉर्डिंग मिळेल, युट्यूबची लिंक तुम्हाला मिळेल, तर तुम्ही ती रेकॉर्डिंग बघू शकता. ओके, सगळ्यांनी रेकॉर्डिंग पण बघायची आहे, म्हणजे रेकॉर्डिंग बघून तुमची एक रिव्हिजन होऊन जाईल. सो सुरू करूया अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. ओके, सो शुरू करण्याच्या आधी फिर से बोल लो, यस आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. यस आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. बघत बसू नका योगिता मैडम, जो एक्शन करेगा वही सक्सेस मिलेगा. यस आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. ओके, सो सुरू करतोय आपण. फक्त आता जे लोक रिपीट करत आहे, कुणी असतील जे लेवल 1 रिपीट करत आहे, त्यांनी हँडरेज करा, म्हणजे लास्ट बॅचचा यू कॅन शेअर द एक्सपिरियन्स. 1-2 एक्सपिरियन्स आपण घेणार आहे. जे लोक ज्यांनी मागची बॅच रिपीट केली, हा सुप्रिया मॅडम बोला. हाय मॅडम. हा बोला. मागची बॅच मी रिपीट करते की छान वाटलं मला, एकदम भारी पॉझिटिव्हिटी जास्त वाटत आहे. ओके, आणखी कोणी आहे ज्यांनी लास्ट बॅच अटेंड केली आणि आज रिपीट करतात आहे? एनीवन? हा हेमलता मॅडम बोला, अनम्यूट करा. मागच्या वेळेच नमस्ते मॅडम. मागच्या नमस्ते. वेळेस मी पहिले 3-4 दिवस मला नीट अटेंड करायला मिळालं नाही, पण नंतरचा अतिशय सुंदर अनुभव होता माझा, खूपच छान. तर मी आता पुन्हा रिपीट करते. खूप सुंदर अनुभव आहे माझा. थँक्यू. थँक्यू. विजया मॅडम बोला. हा मॅडम, खूप छान अनुभव होता, खूप पॉझिटिव्ह वाटलं. आणि मला बरेच प्रॉब्लेम होते पोटाचे वगैरे, ते माझे सगळे थोडेफार म्हणजे सॉर्ट आउट झालेच. त्यामुळे मला सेकंड आणि थर्ड लेवल करायची, मी तुम्हालाही बोलले होते, परंतु मला थोडा वेळ नाहीये माझ्याकडे. मग उन्हाळा सुट्टीमध्ये मग तुम्ही घेणार आहात का मे मध्ये सेकंड आणि थर्ड लेवल? तेव्हा मला यायचंय. ओके, मे 15 नंतर, आपल्या 15 नंतर क्लास होईल. मे महिन्यात सुट्ट्या राहणार आहे काही दिवस क्लासला. अच्छा, पण ते कळेल तुम्हाला, ग्रुपवर तसा मेसेज येणार. हो हो हो, ओके ठीक. चालेल. प्रधान मॅडम बोला. हा मॅडम, खूप छान वाटलं मला आणि तुम्हाला ऐकत राहावंसं वाटतं म्हणून मी परत जॉईन. चला, थँक्यू. आणि एक अजून माझा प्रॉब्लेम होता, खूप मोठा प्रॉब्लेम होता आधी सिरोसिसचा. तो आता एक 10 दिवसापासून परत डोकं वर काढत होता, हँड्स मध्ये होता. तर जेव्हा हे 2-3 वेळा मी घेतलं तर ते पूर्ण बरं होत आहे आता माझं. ओके, चला थँक्यू. प्राजक्ता मॅडम लास्ट आपण एक घेऊ, मग आपण क्लासला चालू करू, कारण एक्सपिरियन्स खूप आहेत, बऱ्याच लोकांचे हँडल झालेले आहेत. प्राजक्ता मॅडम. अच्छा, दीपा गायकवाड मॅडम बोला, तुमचा व्हिडिओ ऑन आहे. हा बोला दीप. हा बोला मॅडम. मी केलं, मी लास्ट टाइम अटेंड केलं, पण त्यांची आई ऑपरेशन झाल्यामुळे मला जमलं नाही स्टार्टिंगचे 3-4 दिवस. मग शेवटचे 3 दिवस मी केलं होतं. मी तुम्हाला मेसेज पण होतं, पण मला नेमक्यांचा त्रास झाला म्हणून मी बाकी तुम्हाला परत ते करू शकले नाही. आणि खूप छान वाटलं म्हणून पुन्हा एकदा जॉईन केलं मॅम मी. चला, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. चला, ओके, सो लेट स्टार्ट टुडेज सेशन. आज बऱ्याच लोकांना काहीतरी नेटवर्क इश्यू येतोय असं मला वाटतंय. सो ज्यांना आजचं रेकॉर्डिंग बघा, कारण सो वी आर जस्ट स्टार्टिंग द सेशन. नॉट ऑडिएबल. आता येतोय का आवाज? हा क्लिअर आहे का? ज्यांना व्हॉइस येत नाही त्यांना क्लिअर आहे का हा साऊंड? रेकॉर्डिंग मिळणार आहे, येतोय. ओके, थँक्यू. सो मी परत थर्ड माईक चेंज करून बघितलं, आता बघू. कारण आतापर्यंत माझे स्मूथली बॅचेस झाल्या, आतापर्यंत कुठेच अडचण झाली नाहीये. 2 वाजतापासून आपले बॅचेस सुरू आहेत. ओके, जस्ट स्टार्ट. सो आजचा टॉपिक आहे आपला अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. लक्षात घ्या की किती रेकी ही एक पॉवरफुल एनर्जी आहे, आणि या पॉवरफुल एनर्जीचा जर आपण आपल्या लाईफ मध्ये यूज करायचा म्हटला तर इथे सगळ्यात महत्वाचं आहे
ते म्हणजे आपल्या अवचेतन मनाची ऊर्जा, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. तर आता या का बरं ही महत्वाची आहे? कारण प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना स्वतःशी कमी बोलतो, मनामध्ये आतमध्ये कंटिन्यू बोलत असतं. कोण कोण बोलतं? कंटिन्यूअस वी आर टॉकिंग. आपण स्वतःशी बोलतो. स्वयंपाक करत आहे एखादी महिला, तरी तिचं स्वतःमध्ये चालू आहे. ऑफिसमध्ये काम करतोय तरी सुद्धा आपण स्वतःशी बोलतोय. म्हणजे कंटिन्युअस आपल्या बोलण्याचं अंतर्मनाशी तरी संवाद सतत चालू असतो. आता हे माइंड कुठे आहे? कुठे माइंड? कुठे मन? मन मन कुठे आहे? मन ज्याला मन म्हणतो कुठे? इथे फिजिकल पार्ट मध्ये कुठेच मन नाहीये. मन म्हणजे आपल्या ब्रेनच्या विचारांच्या शृंखला, म्हणजे न्यूरॉन्स जे आहेत आपल्या ब्रेन मधले, ते म्हणजे आपलं मन आहे. ठीक आहे. आता जेव्हा आपण स्वतःशी बोलतो, किती लोक आहे सतत पॉझिटिव्ह बोलतात? खूप चांगलं चांगलं स्वतःशी बोलणारे किती लोक आहे? वी आर जस्ट टॉकिंग. आपल्या सोबत आपण खूप पॉझिटिव्हच बोलत असतो कंटिन्युअस. एकट्यात जेव्हाही आपण बोलतो ना, तर जीवनामध्ये असलेल्या प्रॉब्लेमचा विचार करत असतो. काय करत असतो? जीवनात असलेल्या प्रॉब्लेमचा विचार जास्ती आपल्या मनामध्ये चालू असतो. बरोबर की नाही? जीवनात असलेल्या प्रॉब्लेमवरच विचार करतो. आणि म्हण आहे ना, मन चिंती ते वैरीनं चिंती. आणि आपणच आपल्या जीवनाबद्दल नकारात्मक विचार कळत न कळत जनरेट करत असतो. पण आज आपण आपल्या अवचेतन मनाच्या मार्फत याला आपल्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला सक्सेस पाहिजे, इथून हेल्थ, वेल्थ, रिलेशन, फायनान्स, ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे, या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्वाची एनर्जी आहे. आणि ती एनर्जी म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड. माझ्यासाठी माझा मोटिवेशनल ट्रेनर एकच आहे, ते म्हणजे शेतकरी. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपण विचार करतो. ओके, बरोबर आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे. माझा सगळ्यात महत्वाचा जो मोटिवेशनल ट्रेनर आहे तो आहे शेतकरी. का बरं? कारण शेतकरी काय करतो? जेव्हा तो पेरणी करतो, तो आपल्यापेक्षा भलेही कमी शिकलेला असेल, आजकाल तर सगळे आधुनिक शेतकरी आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञान सुशिक्षित शेतकरी आहेत. पण हे शेतकरी काय करतात? आपल्याला आपल्यापर्यंत धान्य पोहोचवतात. ठीक आहे. आपल्यासाठी हे शेतकरी धान्य पोहोचवतात. पण अडचण काय आहे? त्याला माहिती आहे की त्याच्या जीवनात आनंदाची पेरणी करायची आहे की सुखाची पेरणी करायची, की दुःखाची पेरणी करायची आहे. म्हणजेच त्याला जर गव्हाचं पीक काढायचं आहे तर तो गव्हाचं बी लावेल, कांद्याचं पीक काढायचं आहे तर कांद्याचं बी लावेल. आपण शिकलेलो आहोत सगळे. आपल्याला आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची आहे. आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनात कशाची पेरणी करायची आहे? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची पेरणी करायची आहे. आपण काय करतोय? त्याची पेरणी करतोय की एकीकडे चिंता करत बसतोय? सगळ्या जगातलं दुःख कुणाला आहे? मला आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या की का बरं महत्व आहे आपल्याला स्वतःला वेळ का बरं द्यायचा आहे. या सेशन मध्ये आज मी तुम्हाला पुढचे 2 गोष्टी सांगणार, तर तुमच्यापेक्षा भाग्यशाली कोणी नाही हे तुम्ही म्हणणार आहे. जाणून घ्यायची ती ट्रिक. गॅरंटीने की तुमच्यापेक्षा या जगात कोणीच भाग्यशाली नाहीये. एका मिनिटात सिद्ध करू शकते मी. करायचंय, जाणून घ्यायचंय. आयुष्यात कधीच याच्यानंतर स्वतःला दुःखी समजणार नाही. एवढी सोपी ट्रिक मी तुम्हाला देते. या पृथ्वीवर दररोज दिवसभरात 24 तासात 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. किती लोक? या पृथ्वीवरनं दररोज या सकाळचा 9 दिवस उगवेपर्यंत काय करतात? या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. रोज सकाळी आपण उठलो, त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर नाही लागला. सर आता आपल्यासाठी आजच्या दिवसासाठी हा दिवस म्हणजे गिफ्ट आहे की नाही आहे? सेलिब्रेशनचं रिझन आहे की नाही आहे? दुसरं रिझन,
आपल्यासोबत आपल्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य आज जागा झालेला आहे. दुसरं सेकंड रिझन सेलिब्रेशनचं आहे की नाहीये? मग मला सांगा, हे फक्त 2 गोष्टी म्हणजे मी जागी आहे, आज सकाळची सूर्योदय मी बघितला, माझ्यासोबत माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी बघितला, हे 2 रिझन फक्त सफिशियंट आहे की नाही आजच्या दिवसाला सकारात्मक करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी. आता बघा, आजचा दिवस सकाळी तुम्ही उठलात, याला रडत जगलात, हसत जगलात, कसंही जगलात, तरी हा दिवस संपणार आहे की नाही? आणि उद्या तुम्ही उठणारच याची गॅरंटी लिहून देता का? उद्या तुम्ही उठणारच याची गॅरंटी आहे का? येस ऑर नो? आहे का गॅरंटी कुणाकडे की उद्या सकाळी तुम्ही उठणार आहे? गॅरंटी आहे का? काय योगिता मॅडम अनम्यूट करा, आहे का गॅरंटी तुमच्याकडे? माईक ऑन करा, सांगा. नाहीये. कुणाही कडे तुम्ही उद्या जाग होणार याची गॅरंटी निश्चितच नाहीये. जो भी है फिर हमारे पास कहा है, आज मैं आत्ताच्या या क्षणांमध्ये आहे. आणि लक्षात घ्या की फक्त आणि फक्त आपल्या जवळ जगण्यासाठी आजचा दिवस त्या क्रिएटरने दिलेला आहे. मग आजच्या नंतर आजच्या दिवसाला कंप्लेंट करत जगायचं आहे की स्वस्त मस्त जबरदस्त जगायचं आहे? कसं जगायचंय? स्वस्त मस्त जबरदस्त. चला सगळ्यांनी वो शाहरुख खान वाली स्टाईल फिल्मों में नाहीये, आपल्या जीवनात रोज सकाळी उठल्यावर आजपासून काय करायचंय सगळ्यांनी आत्ता या क्षणी ऍक्शन करायची आहे. तुमचा प्रत्येक शब्द प्रत्येक ऍक्शन तुमच्या लाईफला ट्रान्सफॉर्मेशन देत असते. दुनियात काय असं करायचंय म्हणायचंय, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. बोला सगळ्यांनी, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. स्वस्थ म्हणजे काय? मी या शरीराने आणि मनाने स्वस्थ आहे. मी शरीराने आणि मनाने स्वस्थ आहे. मस्त म्हणजे काय? मी जे काही काम करते ते त्यात बिलकुल आनंदाने करत आहे. अगदी घरातला स्वयंपाकही करत असाल तर आनंदाने करा, ऑफिसचं काम करत असाल तरी आनंदाने करा, मुलांना खाऊ पिऊ घालत असाल तरी आनंदाने करा, त्यांचा अभ्यास घेत असाल तरी आनंदाने करा. जेही काम करताय ते मी मस्त आनंदाने करत आहे आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनाचा प्रत्येक कार्याचा रिझल्ट जबरदस्त येतोय. प्रत्येक कामाचा रिझल्ट कसा येतोय? जबरदस्त येत आहे. तर आता मी तुम्हाला 2 कारण सांगितले. सकाळी उठल्या उठल्या काय करायचंय? थँक्यू गॉड की आजचा दिवस तू मला दाखवलाय. पहिलं रिझन सेलिब्रेशनचं की आजच्या दिवसाला यशस्वी करण्याची जबाबदारी मग आपली की आजच्या दिवसाला मी आनंदी कसं करणार. दुसरं रिझन, माझ्यासोबत माझे कुटुंब पण उठलेत आज, तर त्यांचाही कसा आनंदी मी ठेवणार. मग आता आजपासून कोण भांडणार घरच्यांशी? आजचाच दिवस तुमच्या हातात आहे. तो भांडणात घालवणार, रागात घालवणार, चिडचिड करण्यात घालवणार की स्वस्त मस्त जबरदस्त जगण्यात घालवणार, चॉईस तुमची आहे. कसं घालवणार आहे? कारण उद्या कसा येईल हा आपल्याला माहित नाही. फक्त आणि फक्त कोणता दिवस आपल्या हातात आहे? फक्त आजचा दिवस आपल्या हातात आहे. मग आजच्या दिवसाची एनर्जी कशी ठेवावी हे देखील आपल्याच हातात आहे. तर म्हणून रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर दोन्ही हात असे करायचेच आहे प्रॅक्टिकली. इथून 21 डेज तुम्हाला ही ऍक्शन करायची आहे. काय करायचं? सकाळी उठायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि थँक्यू सो मच गॉड की तू आजचा दिवस मला जगायला दिलेला आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. ठीक आहे. पण आता तुम्ही म्हणाल की मॅडम आमच्या जीवनात एवढं टेन्शन आहे, काय हे असं करणार आहे? चला आता त्याच्यावर उपाय सांगते. ज्या काही कंप्लेंट्स आहेत ना तुमच्यावाल्या जीवनाबद्दलच्या, तब्येत बरी नाहीये, अहो ऐकत नाहीये, ही ऐकत नाहीये, मुलं ऐकत नाहीये, आमच्या सासूबाई असे आहे ना, आमचं घरात असं आहे, पैसे नाहीये, ज्या ज्या कंप्लेंट आहे आत्ता लिहा. जस्ट लिखो अभी. त्याचं काय करायचं ते मी सांगते, पण आत्ता लिहा. क्योंकि जब आपल्याला ही पॉझिटिव्ह रेकीची एनर्जी जर आतमध्ये घ्यायची आहे, सकारात्मकतेची, पहिले कूड़ा करकट भगाना पडेगा. काय केलंय ना आपण, गाडीची सर्व्हिसिंग 3 महिन्यात एकदा तरी करतो. पाहुणे येणार असेल तर लख्ख घर स्वच्छ करतो. सणासुदीला घराची स्वच्छता करतो की नाही करत? बरोबर की नाही? इसकी सर्व्हिसिंग कब की बताओ? लास्ट सर्व्हिसिंग ब्रेनची केव्हा झाली? केव्हा झालेली आहे ब्रेनची सर्व्हिसिंग? नाही झाली ना, मग आता करायची आहे.
पहिले निकालो, सारा कूड़ा करकट निकाल के फेको आज. जेही नकारात्मक विचार आहे, आजारासंबंधित, पैशासंबंधी, नात्यांसंबंधित, जस्ट लिहा. काय करायचं त्याच्यानंतर मी सांगते. पहिले लिहायला स्टार्ट करा. मी तुम्हाला 5 मिनिटं देते, आयुष्यातले महत्वाचे 5 मिनिटं. जे लोक ही ऍक्टिव्हिटी करतील, आप सर्व्हिसिंग करोगे. कैसे कर रहे हैं मैं बताते बाद में. चला लिहायला सुरुवात करा. एव्हरीवन शुड राईट दिस. ज्यांना ज्यांना वाटतं की इथून पुढच्या आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे, त्यांनी ही एक कंपल्सरी ऍक्टिव्हिटी करायची आहे. आता वही पेन शोधायला गेले. चला लिहा. जो भी कंप्लेंट्स आहे जीवनाबद्दल, लोकांबद्दल, जस्ट राईट डाऊन, जस्ट राईट डाऊन, जस्ट राईट डाऊन. कंप्लेंट कुठलेही करा. आता जेही कंप्लेंट्स आहेत जस्ट राईट डाऊन. लिहायचं आहे, प्रत्येकाने लिहायचं आहे. प्रॅक्टिकल सेशन आहे आपलं. रोज प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे 10 दिवस. औरा बघणं म्हणजे बघणारच आहे आपण. 7 चक्रांची एनर्जी, त्याचे रंग अनुभव करणार आहे. तुमच्या हातातनं वाहणारा रेकीचा फ्लो आपण एक्सपिरियन्स करणार आहे. की तुम्ही कुणाच्या तरी डोकं दुखतं आणि डोक्यावर हात ठेवला आणि त्याची डोकेदुखी कमी झाली. हा अनुभव आपण प्रॅक्टिकली घेणार आहे. चला पहिले आपण खाली होणार आहे, सर्व्हिसिंग करणार माइंड की. चला लिहा. आयुष्यात ज्या ज्या लोकांनी दुःख दिलेलं आहे त्यांचे नाव लिहून काढा. कारण माहितीये का बरं लिहायचं हे सगळं. तो व्यक्ती 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलून गेला वाईट, पण त्याला माइंड मध्ये अजूनही पकडून ठेवलेलं आहे आपण. त्या व्यक्तीची आठवण जरी आली तर पहिले त्याचा राग आठवणीत येतो की यांनी कसा त्रास दिला होता. वारंवार रिपीटेड करून करून त्या प्रॉब्लेमला आपण घट्ट करून ठेवलेला आहे. सो जस्ट डिलीट. आज आपल्याला सगळ्या भावना डिलीट करायची आहे. आणि डिलीट करण्यासाठी पहिले त्यांना बाहेर काढा माइंडच्या. खूप वर्ष झाले डोक्यात ठेवलेले आहे. कोणीही किती वाईट वागलं असेल लिहून काढा. किती तुमच्याशी वाईट वागलेलं असेल, किती शाब्दिक त्रास दिला असेल, जस्ट राईट डाऊन, जस्ट राईट डाऊन, जस्ट राईट डाऊन, जस्ट राईट डाऊन. जस्ट राइट डाउन. खाली हो जाना है आज, कुछ भी नहीं रखना है. कंप्लेंट, सगळे प्रॉब्लेम, लाईफ मधल्या सगळ्या समस्या आठवून लिहा. सगळ्या समस्या आठवून लिहायच्या. सगळ्या समस्या आठवून लिहा. सगळ्या समस्या आठवून लिहा. कुणाबद्दल किती राग असेल लिहून काढा. झालं का कुणाचं लिहून? ओके. आता त्या कागदाचे तुकडे तुकडे करा. पूर्ण बारीक बारीक तुकडे करा. पूर्ण बारीक तुकडे करा. पूर्ण बारीक तुकडे करा. पूर्ण बारीक तुकडे. आणि क्लास झाल्यानंतर त्या तुकड्यांना माचिसची काडी लावून टाका. ही ऍक्टिव्हिटी दररोज 21 दिवस करायची आहे. तशी 90 दिवस केल्याने अत्यंत फायदा होईल. का करणं महत्वाचं आहे? कुठलाही राग, कुठलीही चीड आपल्याला तेव्हा येते, एन्झायटी, डिप्रेशन तेव्हा येते जेव्हा मनामध्ये नकारात्मक विचार असतात. आणि ते वर्षानुवर्ष आपण साठवून ठेवलेले आहे. जोपर्यंत त्याला मोकळं करणार नाही ना, तोपर्यंत स्वस्त मस्त जबरदस्तची एनर्जी आपल्यामध्ये येणार नाही. त्या एनर्जीसाठी आपल्याला खाली करणं गरजेचं आहे. आत्ताचा कचरा, आत्ताचे विचारांमधली नकारात्मकता जोपर्यंत तुम्ही दूर करणार नाही तर ती पॉझिटिव्ह येणार नाही. 21 दिवस
ते 90 दिवस ही ऍक्टिव्हिटी कंटिन्यू फॉलो करा. लक्षात घ्या, ह्या 10 दिवसातच शेवटच्या दिवशी तुम्ही सांगाल की तुमच्यामध्ये असलेली निगेटिव्ह विचारांची शृंखला ब्रेक झालेली आहे. कारण आजपर्यंत कंटिन्यू ही विचारांची शृंखला चालू आहे, याला आपण कधीच ब्रेक दिलेला नाहीये. या 5 मिनिटाच्या ऍक्टिव्हिटीने आत्ताच डोक्यावरचं ओझं हलकं झालेलं कुणाला वाटलं? थोडं तरी ओझं हलकं झालंय? रेज युअर हँड. की नाही आमचं थोडं 5 मिनिटात तरी काहीतरी. हा बोला रुपाली मॅडम, अनम्यूट करा. नाही मी पहिल्यांदाच हा वर्ग करते, तर एवढी काही माहिती नाही याच्याविषयी, पण जे आता तुम्ही जी ऍक्टिव्हिटी दिली त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स वाटतंय. मी बाकीच्यांचं नाही म्हणत, आता या 5 मिनिटात किती रिलॅक्स वाटलं तेवढं तर वाटलं ना थोडं तरी? या 5 मिनिटामध्ये रिलॅक्स वाटते, थोडस ताण कमी झालं. मी पुढच्या 10 दिवसात मॅडम शेवटच्या दिवशी नक्की तुमचा फीडबॅक द्या. या 10 दिवसांमध्ये तुमच्या मनावरचा ताण कमी करायची जबाबदारी माझी. फक्त ज्या 2 मेडिटेशन मी पॉवरफुल घेणार आहे या पूर्ण सेशन मध्ये 10 दिवसात, ते 2 मेडिटेशन अटेंड करा. त्या 2 मेडिटेशन मध्ये मी तुमच्या मनावरचा ताण, ओझं सगळं डिलीट करणार आहे. बट यू हॅव टू डू डेली प्रॅक्टिस. जे मी सांगेन, तर आता तुम्हाला पहिले खाली व्हायचंय, रिकाम व्हायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? दररोज तुमच्या मनात असलेल्या नकारात्मक विचारांना ब्रेक करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कट करा, लिहून काढायच्या कागदावर कंपल्सरी. ज्यांना ज्यांना वाटतं, बघा मी सांगू शकते पण तुमच्या वतीने मी ऍक्शन नाही करू शकत. तुमच्या जीवनाला बदलण्यासाठी ऍक्शन ही तुम्हाला करावी लागणार आहे. ओके. आणि त्या ऍक्शनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिझल्ट स्वतःमध्ये येण्यासाठी पहिली ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आज लिहून ठेवा की मनात असलेल्या सर्व नकारात्मक भावनांना आपल्याला कागदावर उतरवायचं आहे डेली 21 दिवस, आणि त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे आहे आणि त्याला माचीसची काडी लावून टाकायची. येत्या 10 दिवसात तुम्हाला या ऍक्टिव्हिटी मुळे तुमच्या लाईफमध्ये सकारात्मकतेचं नवं ट्रान्सफॉर्मेशन मिळणार आहे. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, कारण मी आधीच सांगितलं की हा पूर्ण क्लास प्रॅक्टिकल बेस राहणार आहे. ओके. पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये मी तुमच्या गतकाळातल्या सगळ्या चुकीच्या आठवणींना डिलीट करून देणार आहे. आपल्याला नवीन निर्मिती करायची आहे. बघा, शेतकरी जेव्हा करतो ना काम, तर त्या नवीन पेरणी करण्याच्या आधी सगळे जुने तण उपटून काढतो की नाही काढतो? जमिनीची पूर्ण जमिनीची मशागत करतो. आणि रेकीची पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये घेण्यासाठी आपल्यासाठी सबकॉन्शियस माइंड हीच ती जमीन आहे जिथे आपण नव विचारांची पेरणी करणार आहे. आणि ही पेरणी करायची कशी? कारण आपल्या जीवनामध्ये 10 ते 15% आयुष्य जे पर्सेंटेज आहे ते आता आपलं वर्तमान जीवनात आपण जगतोय. 85 ते 90% सबकॉन्शियस माइंडच्या एनर्जीचा आजपर्यंत आपण उपयोगच केलेला नाहीये. मग आता कशा पद्धतीने उपयोग करायचा? तर या सबकॉन्शियस माइंडला 3 गोष्टींनी आपण ट्रेन करू शकतो. पहिला मुद्दा आहे अफर्मेशन, दुसरा व्हिज्युअलायझेशन आणि तिसरा मेडिटेशन. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे अफर्मेशन. अफर्मेशन साठी मसुरो इमोटो हे जपानचे सायंटिस्ट होते. यांनी खूप सुंदर सायंटिफिक प्रयोग केलेले आहे की अफर्मेशन कशा पद्धतीने आपल्या जीवनावर इफेक्ट करतो. याच्यावर मसुरो इमोटोचे प्रयोग खूप चांगले आहेत. त्यांनी द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर, त्याच्या असे त्यांनी पुस्तकं पण लिहिलेले आहेत. तुम्ही गुगलवर सर्च करा मासुरो इमोटोचे वॉटर एक्सपेरिमेंट, फूड एक्सपेरिमेंट, तुम्हाला याची माहिती मिळेल. आता बघा, अफर्मेशनचा आपल्या जीवनावर कसा परिणाम पडतो याच्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. हे पाणी कुणाला प्यायची इच्छा होईल का? टाइप इन चॅट बॉक्स. हे पाणी कुणाला पिण्याची इच्छा होईल का? नो. पाणी पिण्याची इच्छा होईल का? नाही. आता मी जर तुम्हाला म्हंटल की तुम्ही असंच पाणी पिता रोज, तुम्ही म्हणाल मॅडम आमच्याकडे तर वॉटर फिल्टर लागलेला आहे, ते आरोच आहे, असं घाणेरडं पाणी थोडंच पिणार आहे आम्ही. कुणाकुणाला वाटतंय? पण विचार करा, घरामध्ये जर वाद होत असतील, घरामध्ये वाद नसेल होत पण टीव्हीवर नकारात्मक मूवीज आणि चित्रपट लावले जात असतील. आज प्रत्येक पिक्चर मध्ये मारधाड असतात. आता नुकताच आलेला ॲनिमल पिक्चर बघितलं असेल ज्यांनी, मी नाही बघितला, त्याचं ट्रेलर एकदा बघण्यात आलं होतं. तेवढे हिंसक शब्द आपल्या घरामध्ये येत असतील तर त्या शब्दांचा देखील परिणाम आपल्या घराच्या ऊर्जांवर होत असतो.
लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला एनर्जी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये व्हायब्रेशन आहे, प्रत्येक गोष्टीला औरा आणि एनर्जी असते. हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली क्लासमध्ये दाखवणार आहे. बघायची आहे एनर्जी, प्रॅक्टिकली बघायची आहे का एनर्जी? चला हँड रब करा बरं सगळ्यांनी. तुमच्या 2 हातांमध्ये असलेली एनर्जी आपण फील करू. रब युअर हँड. आता हळूवार हात दूर आणि जवळ घ्यायचे. बघा तुमच्या 2 हातांमध्ये एक मॅग्नेटिक ऊर्जा तयार झालेली आहे, एक मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे, एक मॅग्नेटिक फील्ड, असं चुंबकीय शक्ती तुम्हाला जाणवेल की 2 हातांमध्ये काहीतरी असं अट्रॅक्शन निर्माण झालेलं आहे आणि ते एकमेकांकडे खेचल्या जात आहे. जाणवत आहे? ज्यांचे व्हिडिओ नाही त्यांनी मला थंब दाखवायचा आहे की यस एनर्जी जाणवली. ग्रेट. मग लक्षात घ्या, आपल्या 2 हातांमध्ये सुद्धा एनर्जी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला प्रॅक्टिकली पाण्याची एनर्जी सुद्धा शिकवणार आहे, चेक करायला की तुमच्या शब्दांच्या आधीचं पाणी आणि त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्यानंतर आपल्या शब्दांची किती पॉवर आहे मी तुम्हाला दाखवणार की पाण्याला सुद्धा तुम्हीच या 10 दिवसांमध्ये साध्या पाण्याला तीर्थाची चव आणणार आहे. हे प्रॅक्टिकल मी लाईव्ह सेशन मध्ये, रेकॉर्डिंग सुरू आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे आणि हा आपला युट्यूबवर पब्लिक होतो व्हिडिओ, त्याच्यामुळे तरीच तुम्हाला सांगते की या क्लासमध्ये आपण पाण्याची बदललेली चव पण एक्सपिरियन्स करणार आहे. तुम्ही जसं अफर्मेशन पाण्याला द्याल, हे प्रॅक्टिकली सिद्ध की माझ्या हातातलं पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे, तर ते तीर्थाची चव येईल हे तुम्ही करू शकणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिले कचरा धुणं आहे. या का ते ऍक्टिव्हिटी जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. तर पहिल्या ऍक्टिव्हिटीसाठी एव्हरीथिंग इज द एनर्जी, पाण्याची एनर्जी दाखवणार आहे मी तुम्हाला. तुम्ही तुमच्या मुलांच्या परीक्षांसाठी त्यांना पेन सुद्धा चार्ज करून देणार आहे. तुम्ही प्रत्येक वस्तूची एनर्जी चेंज करू शकणार आहे या 10 दिवसांमध्ये, कारण एव्हरीथिंग इज द एनर्जी. या जगामध्ये काय आहे, सगळी एनर्जी आहे. ती एनर्जी कशी असते, एक तर पॉझिटिव्ह असते किंवा निगेटिव्ह असते. आणि एनर्जी नेव्हर डिस्ट्रॉयड, एनर्जी कधीही डिस्ट्रॉय होत नाही, ती फक्त तिचं रूप बदलते. मग आपल्या जीवनामध्ये जर दुःखद एनर्जी आहे, त्याला आपण का बरं आनंदाच्या एनर्जीमध्ये कन्वर्ट करणार नाही? आपल्या जीवनामध्ये पैशाची म्हणजे पैसे कमी आहे, तर त्या पैशाला वाढवू शकतो आपण. आपल्या जीवनामध्ये प्रेमाची एनर्जी कमी आहे, तर आपण तिला दूर करून त्याला मल्टिपल प्रेमाची एनर्जी डेव्हलप करू शकतो. एव्हरीथिंग इज इन अवर हँड. इथे क्रिएट करायचं आहे. या जगात प्रत्येक गोष्ट 2दा क्रिएट होत असते, 2दा. कुठे गेला पेन? हा जो पेन आहे, हा पेन सगळ्यात पहिले कुणाच्या तरी माइंड मध्ये क्रिएट झाला, मग प्रत्यक्षात बनला. आज संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा, कोणती भाजी करायची, हे सुद्धा पहिले माइंड मध्ये येतं, मग त्याचे वस्तू जमा केल्या जातात, मग ते क्रिएट होतं. एपीजे अब्दुल कलाम सरांना जेव्हा रॉकेट बनवायचा होता, त्याची कल्पना सुद्धा पहिले इथे आली आणि मग प्रत्यक्षात ते वस्तू जमा करून भारताला पहिलं रॉकेट मिळालं. मग आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे, तर त्याचा विचारही पहिले इथे आला पाहिजे. येस ऑर नो? त्याचा विचार देखील आपल्या जीवनामध्ये सगळ्यात पहिले इथे आला पाहिजे. सो कमिटमेंट करा स्वतःसाठी की आजपासून इथे जे पेरणी होणार आहे ती सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्याच विचारांची होणार आहे. बोला, यस आय एम कमिटेड फॉर माय लाईफ. यस आय एम कमिटेड टू क्रिएट हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस in my life. Yes, I am committed to create health, wealth and happiness in my life. I am the creator. I am the creator. I am the creator. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगणार नाही की yes, I am the creator of my life, जगातला कोणताही मोटिवेशनल स्पीकर तुमच्या जीवनात बदल घडवणार नाही. का? मला तुम्ही ऐकाल, जसं भागवत सप्ताह असते ना 7 दिवसाचा आपल्या एरियात चालू, मस्त जातो आपण 7 दिवस भागवताला. मला तेवढा वेळ नसतो, मी नाही गेली कधी, पण 7 दिवस आपण जातो. त्या बुवाचं कीर्तन मस्त 7 दिवस ऐकतो. आता तुम्ही या बुवाचं कीर्तन 10 दिवस ऐकणार आहे. पण फायदा केव्हा होईल? ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे त्या प्रॅक्टिकल तुम्ही आत्मसात कराल, तेव्हा तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल. नाही तर कसं होतं,
रामकृष्णही आले गेले त्याहून जग का ओसची राहिले. ते येऊन गेले, बरोबर आहे, त्यांनी त्यांचं काम केलं, निघून गेले. मी 10 दिवसात तुमच्या जीवनात येणार आणि माझा रोल संपेल तुमच्या लाईफ मधला. आता इथून पुढे जर तुम्ही मी सांगितलेल्या शब्दांना तुमच्या जीवनात स्थान दिलं, अभी यहाँ तक तो पोहोच रहे हर एक के, इथे बसलेल्यांच्या काही लोकांच्या इथे पोहोचत आहे, पण इथून जर तुम्ही थांबवून ठेवलेलं आहे तर ते आत्मसातच नाही झाले या माइंड नावाच्या एनर्जी मध्ये, बेनिफिट होणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छांना, साधा तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायची जरी इच्छा असली तर त्या पाण्यासाठी तुम्हाला माठापर्यंत जावं लागेल. फ्रीज मध्ये असेल तर फ्रीज पर्यंत जावं लागेल, त्यातली बॉटल घ्यावं लागेल, त्याची कॅप उघडावी लागेल, ते पाणी ग्लास मध्ये टाकून मग प्यावं लागेल. उभं राहून बॉटलनी पाणी नाही प्यायचं, तब्येतीसाठी चांगलं नसतं. ऍक्शन तर घ्यावं लागेल ना. विदाउट ऍक्शन एक ग्लास पाणी पण तुम्हाला जाणार नाही. मग इथे तर लाईफचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य करायचं आहे, तर सगळ्यात पहिले त्याचं क्रिएशन कुठे झालं पाहिजे? अंदर. आता तुम्ही म्हणाल मॅडम काय नकारात्मक विचार तर एवढे येत असतात आमच्या जीवनामध्ये, एवढे ढिगभर प्रॉब्लेम आहे, का 10 दिवसात सॉल्व्ह होऊ शकतील का? मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की माझ्याजवळ जादूची कांडी अशी अशी फिरवणार, तथाच तू म्हणणार आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण एवढी गॅरंटी मात्र देते की आज तुम्ही छोटंसं बीज म्हणून मी सांगितलेल्या गोष्टी आज पेरल्या, कुठल्याही गोष्टीला शेतकऱ्याचं पीक यायला 4 महिने लागतात. मी तुम्हाला फक्त 90 दिवस या फॉलो करा म्हणत आहे. आपला क्लास जरी 10 दिवस असला, मी या बाकीचे जे रिपीट करतात आहे, काय रिपीट करतात आहे? कारण त्यांना जे मागच्या 10 दिवसात मिळवलं, यू शुड कमिटेड. पहिले तर स्वतःच्या मनामध्ये हे करा. तुम्हाला सांगते की या ग्रुपमध्ये जवळपास 1000 लोक असतील. त्या 1000 लोकांपैकी किती लोक आहेत? 258 लोक आज प्रेझेंट आहे. आणि खरी कसोटी आहे 10 दिवस स्वतःला टिकवून ठेवणं. आज मोठ्या जोशनी चला काय ग्रुप जॉईन केला म्हणून आलात, पण 10 दिवस कमिटेडली जर तुम्ही ऍक्शन मोड मध्ये राहिलात तर रोज रोज पॉझिटिव्हिटीचे शब्द डोक्यात पडल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनाला ट्रान्सफॉर्मेशन देऊ शकाल. ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. लक्षात घ्या. आज 5 रुपयाचं डेअरी मिल्क द्यायला लोक मागे पुढे पाहतात, पण माझ्या या रेकी लेवल 1च्या कोर्सची फी 3000 रुपये आहे. 1 दिवसाचं सेशन असतं, 3 तासाचं मी 3000 चार्ज करते. 3 तासाचे 3000 फी, म्हणजे माझ्या एका तासाची व्हॅल्यू किती आहे? 1000 रुपये एका व्यक्तीसाठी. 3 तासात मी 3000 घेते. आता जर 261 लोक झाले, आता 261 लोकांसाठी मल्टिप्लाइड बाय 3000 करा, किती होणार आहे? पण मला मी का बरं फ्री सेशन घेते? तुम्हाला प्रश्न पडला असेल का बरं घेते? कारण या रेकी शक्तीने मला एवढं भरभरून दिलेलं आहे की मी आज जे जीवन जगते आहे ना, ते माझ्या स्वप्नातलं लाईफ आहे. आणि मला ही ऊर्जा माझ्या आयुष्यात जे ट्रान्सफॉर्मेशन आणलं ते हजारो लोकांपर्यंत पोहोचवायचं. मी या 10 दिवसात कधीतरी माझ्याबद्दल सांगेल, नाही तर गुगल बाबा आहेच, तुम्ही तिथे डॉक्टर मंजुषा तांडेकर टाईप करा, तुम्हाला माहिती भेटून देईल. ठीक आहे. युट्यूबवर माझं चॅनल आहे वर्टिक्स हॅपी लाईफ या नावाने. प्ले स्टोअरवर माझं ऍप आहे वर्टिक्स हॅपी लाईफ या नावाने. ठीक आहे. वर्टिक्स हॅपी लाईफ हे ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये 2 दिवसाचं एक सेशन आहे लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचं, ते अवश्य बघा. फ्री स्टडी मटेरियल मध्ये आहे, प्लस फ्री स्टडी मटेरियल मध्ये माझे मेडिटेशन आहे. ते मेडिटेशन अवश्य रिपीट करा. 11 दिवसांचं मेडिटेशन सेशन आहे. तुम्हाला खूप लाईफला ट्रान्सफॉर्मेशन मिळेल. हे तर 10 दिवस सेशन आपल्या लाईव्ह मध्ये राहणार आहे. याच्यात 2 पॉवरफुल मेडिटेशन पण मी घेणार आहे. एक पूर्ण तुमचा पास्ट डिलीट करण्यासाठी नकारात्मकतेचा, आणि फक्त चांगल्या आठवणी स्टोअर करणार आहे. दुसरं मेडिटेशन आपण घेणार आहे आपल्या 7ही चक्रांमध्ये आणि शरीर आणि औरामध्ये असलेली सगळी निगेटिव्हिटी काढून त्याच्या जागी पॉझिटिव्ह पूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन क्रिएट करणार आहे की तिथून पुढे पॉझिटिव्ह एनर्जी. सॅटर्डेच्या मेडिटेशनला उपस्थित असणार कोणी आहे का क्लासमध्ये? जो लास्ट सॅटर्डे आपल्या जर मागच्या शनिवारचं, हा बोला गौरी मॅडम, काय फिलिंग होतं त्या मेडिटेशनचं? अनम्यूट करा, माईक ऑन करा. पूर्ण शरीर रिलॅक्स होऊन गेलं होतं आणि आधीच्या ज्या मनातल्या कटू आठवणी होत्या त्या सगळ्या निघून जातात आणि
पूर्णपणे जे 7 चक्रांचं जे मेडिटेशन घेतलं होतं त्यानं पूर्णपणे आपल्याला आनंदी वाटतं. चला, थँक्यू. थँक्यू. तर सगळ्यांना आज एक कमिटमेंट करा, मला एक गिफ्ट पाहिजे तुमच्याकडनं, द्याल का? 10 दिवसांची गुरुदक्षिणा म्हणून कोण कोण देतात ते बघेल, आजच मला माहिती पडेल आता किती लोक प्रेझेंट आहे. 261, मला एक सोडलं तर 260. ठीक आहे. आज मी तुम्हाला जेव्हा याचा व्हिडिओ पाठवेल, आजचं रेकॉर्डिंग पाठवेल ना, तर त्या रेकॉर्डिंग मध्ये फक्त गुरुदक्षिणा म्हणून आजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा ज्यांना शक्य असेल त्यांना. कारण जे नॉलेज तुम्ही या 10 दिवसात मिळवणार आहे तर तेच नॉलेज त्यांना पण भेटलं पाहिजे. अशी जर तुम्हाला, कारण दिल्याने वाटल्याने होतं. ते सलमान खानचा एक मूवी होता ना, एक जी गोष्ट आहे 3 लोकांचं चांगलं करा, तर तुम्ही 3 लोकांचे, जे तुमच्या जवळचे 3 लोक आहेत, तुम्हाला वाटतं की त्यांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे, त्या 3 लोकांना तुम्ही आपल्या युट्यूबची लिंक शेअर करा, की जेणेकरून जर तुम्हाला आवडलं असेल तर, कंपल्शन कुणालाही नाहीये. जर तुम्हाला वाटतंय की जे आजचं नॉलेज इथून 9 दिवस अजून पुढे आपल्याकडे, पुढच्या तुमच्याही लाईफमध्ये, तुमच्या फॅमिलीच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी भेटली पाहिजे, तर तुम्ही तुमच्या मित्रांना, फ्रेंड सर्कलमध्ये युट्यूबची लिंक शेअर करू शकता. आणि ही तुमच्याकडनं मला मिळालेली गुरुदक्षिणा. कारण तुम्ही माझं घराघरात एक रेकी साधक असावा, एक पॉझिटिव्ह विचार एनर्जी जर तयार झाली तर ते अख्ख्या कुटुंबामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. यासाठी मला फक्त एक शेअर आणि एक कमेंट तुमच्याकडनं, म्हणजे एक लाईक, शेअर पाहिजे. आणि ज्यांना चॅनल सबस्क्राईब करा, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला ही एनर्जी पोहोचवण्याचं ध्येय आहे. ओके, सो तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा मी करते. पुढे जाऊया आपण. आता मी सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल घेते, अफर्मेशन. तर मी तुम्हाला शिकवणार आहे, जास्ती वेळ लागला तरी चालेल, पण मला डिटेलमध्ये तुमच्या याच्यात पोहोचायचं आहे. ओके, चला एक छान प्रॅक्टिकल करू आपण आणखी. क्लोज युअर आईज, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे, कायमस्वरूपी निघून जात आहे. आता तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फुल अनुभवायचं आहे. बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फुल आहे, अगदी तुम्हाला आवडतं तसं, कळी स्वरूपात, अर्ध उमललेलं, पूर्ण उमललेलं. एक सुंदर गुलाबाचं फुल तुमच्या हातात आहे, अगदी तुमच्या आवडीच्या रंगाचं, अर्ध उमललेलं, पूर्ण उमललेलं किंवा कळी स्वरूपात. किती सुंदर आहे हे फुल. बघा, अगदी जवळच्या व्यक्तीने पहिल्यांदा दिलेलं हे फुल आहे. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने पहिल्यांदा तुम्हाला दिलेलं हे फुल आहे. हळुवार हे फुल चेहऱ्याजवळ आणायचं आहे, हळुवार हे फुल चेहऱ्याजवळ आणायचं आहे, हळुवार हे फुल चेहऱ्याजवळ आणायचं. बघा त्याचा सुंदर सुगंध, बघा या फुलाचा सुंदर सुगंध तुम्हाला किती मोहित करतोय. आणि या सुगंधामुळे चेहऱ्यावर एक अलगद सुंदर स्माइल आलेला आहे, एक सुंदर स्माइल आपल्या चेहऱ्यावर आलेला आहे. सुंदर स्माइल, सुंदर स्माइल, सुंदर स्माइल, सुंदर स्माइल. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. याच स्माइल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. स्लोली 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 ओपन युअर आईज. कुणाकुणाला रंग, सुगंध जाणवला फुलाचा? कुणाकुणाला जाणवला? टाईप इन चॅट बॉक्स.
लक्षात घ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग प्रत्यक्षात आपल्याकडे आता या क्षणी गुलाबाचं फुल नव्हतं, पण आपण त्याचा रंग अनुभवला, सुगंध अनुभवला आणि लाख मुलाचा दागिना ते म्हणजे स्माइल अनुभवली. बघा, जेव्हाही आपल्या मनामध्ये अशी इनर स्माइल असते ना, ती इनर स्माइल आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या लेवलचं हॅपीनेस क्रिएट करत असते. सो आजपासून हा लाख मुलाचा दागिना आपल्याला जपायचा आहे, कुणालाही द्यायचं नाहीये. जस्ट कीप स्माइलिंग. स्माइल, स्माइल, स्माइल. सो आज एक संकल्प करायचा की इथून माझ्या जीवनात पुढे प्रत्येक क्षण स्माइल राहणार आहे. एक लास्ट आपण आजचा फीडबॅक की पहिला नियम, रोज सकाळी उठल्यावर स्वतःला काय सांगायचं आहे? मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. डेली ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आहे. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. रोज सकाळी उठल्यावर आपण जिवंत आहे त्याच्यासाठी त्या क्रिएटरला थँक्यू म्हणायचं की थँक्यू देवा की तू आजचा दिवस मला जगण्यासाठी दिलेला आहे आणि माझ्यासह माझे कुटुंबही आज माझ्यासोबत आहे. याच्यासाठी मी तुझं खूप आभारी आहे. आणि आपलं कर्तव्य काय की आजच्या दिवसाला परम सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी कसं बनवायचं त्याच्यासाठी आपल्या ऍक्शन असणार आहे. कारण आजचा दिवस आपण रडत जगलो तरी संपणार आहे, टेन्शन घेऊन जगलो तरी संपणार आहे. मग का बरं आपण आजच्या दिवसाला सुख, समाधान, आरोग्याच्या ऊर्जेने भरायचं नाहीये? आजच्या दिवस मी माझ्या आरोग्यासाठी काम करणार. रोज असं जर आपण दररोज करत गेलो तर रोज पॉझिटिव्ह ऊर्जा, रोज पॉझिटिव्ह ऊर्जांचं मल्टिप्लिकेशन झालं. काय होणार आहे? जीवनामध्ये दररोज आनंदाचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. आणि आजपासनं आय एम कमिटेड. लक्षात घ्या, परत एकदा हार्टवर हात ठेवा, हार्ट चक्र, खुद से झूठ नहीं बोलना. यस, आई एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. थैंक यू सो मच गॉड for giving me everything I want: health, wealth, happiness and success. Thank you, thank you, thank you. रोज स्वतःला सांगायचं आहे. पेरणी नकारात्मक विचार आला तर काय करायचंय त्याच्यावर मी आज उपाय सांगते. कट कट कट, डिलीट 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 म्हणायचंय. काय म्हणायचंय? जर का नकारात्मक विचार आला तर काय म्हणायचंय त्याला? तिथल्याच तिथे कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आणि पॉझिटिव्हिटीसाठी काय म्हणायचं? मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हे माझ्या जीवनाची स्वाभाविक अवस्था आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. तुमचे अफर्मेशन, उद्या मी तुम्हाला अफर्मेशन कशा लिहाव्या हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. सो आजचं सेशन कसं वाटलं हे नक्की, आज आपला व्हॉट्सअप ग्रुप ओपन होईल. ग्रुप 11 जो आपला करंट ग्रुप आहे तो ओपन होईल आणि बाकीचे ग्रुप आपण ओपन करत नाही. तर नक्कीच त्याच्यावर तुमचं शेअरिंग करा की आजचं सेशन कसं वाटलं आणि कमिटेड राहा की पुढचे 9 दिवसांचं सेशन बुवाचं कीर्तन म्हणून ऐकायचं नाही आहे, तर लाईव्ह ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी, आपल्या जीवनाला सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढचे 9 दिवसांचे सेशन अटेंड करायचं आहे. फुल टू एनर्जी. लक्षात घ्या, माझी सकाळपासून 5वी बॅच आहे. कितवी बॅच आहे? 5 तासांपासून मी कंटिन्यू बोलते. 5 तास कंप्लीट झालेले आहे तरी सुद्धा यू कॅन सी माय एनर्जी. तर मग तुमची रोज येताना क्लासमध्ये एनर्जी कशी राहील? फुल टू एनर्जीने यायचं आहे. कारण आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काय पाहिजे इथून पुढे? परम सुख. बोला, परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. मी 1 मिनिटासाठी सगळ्यांचा माईक ऑन करते. सगळ्यांनी म्हणायचं यस आय एम रेडी. 1 मिनिट मला माईक ऑन करू द्या सगळ्यांचा. मी सगळ्यांचा माईक ऑन करते आहे. सगळ्यांनी 1 मिनिटात माईक ऑन करायचं आहे आणि म्हणायचं आहे
Yes, I Yes, am I'm ready. ready. Yes, Yes, I'm I'm ready. ready. I'm ready. I'm I'm ready. 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 I'm ready. Very good. I'm काय ready. स्वस्त Yes, होऊ, I'm स्वस्त ready. होऊ, ready, जबरदस्त I'm होऊ. ready. Yes, I'm ready. चला I'm मैं ready. स्वस्थ हूँ. Ready. I'm ready. Yes, I'm ready. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, I'm जबरदस्त ready. हूँ. Yes, I'm ready. I'm ready. मैं स्वस्थ हूँ, मस्त Yes, I'm ready. Thank you, thank you, thank you very much. थँक्यू व्हेरी मच. चला आता आपण एक लास्ट एक दोन आजच्या सेशन बद्दल फीडबॅक घेऊ आणि आजचा क्लास थांबवू. एनीवन रेज युअर हँड आजच्या सेशन बद्दल. एनीवन आहे का कोणी क्लासमध्ये आजच्या क्लास बद्दल? इकडे इकडे हँड रेज करा म्हणजे मला दिसणार. थोडा नेटवर्क इश्यू येतोय त्याच्यामुळे व्हिडिओज ऑन नाही होते बऱ्याच लोकांचे. हा हर्षल मॅडम बोला. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. स्माइल इव्हिनिंग. स्माइल इव्हनिंग मॅम. खूप छान वाटलं ते पेपर म्हणजे टिअर करताना. पण एक होतं की गुलाबाचा अनुभव घेत असताना रंग दिसला पण स्मेल अजून जाणवला नाही. पण स्माइल मात्र येत नव्हते मॅम. माहित नाही का, बट मी ट्राय केलं. आय ट्रायड माय पाच बेस्ट टू मेडिटेशन डू सो. नंतर स्माइल पण बाहेर येणार. थँक्यू मॅम. बट आमच्या सर्वांच्या वतीने खरंच खूप आभार मानते मी. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. सो थँक्यू. परत भेटू याच नव्या ऊर्जांसोबत उद्या संध्याकाळी 5:30 वाजता. मला ऐकून घेतलं आपलं याच्यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच.